हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK SSC स्पर्धा यूट्यूब चॅनल. तर सुरू करूयात आपला आजचा पेपर. तर पहिली न्यूज काय होती की NGT क्लिअर्स 92,000 करोड ग्रीन निकोबार प्रोजेक्ट. बरोबर. तर ग्रीन निकोबार प्रोजेक्ट काय होता की ग्रेट निकोबारचा जो आपला रिजन आहे तिथं आपण काय काय करणार होतो. तिथं आपण प्रोजेक्टमध्ये एक ट्रान्सशिपमेंट पोर्ट करणार होतो, एअरपोर्ट करणार होतो, पॉवर प्लांट आणि एक टाउनशिप उभी करणार होतो. ही किती 92,000 करोडच्या अराउंड आपला हा प्रोजेक्ट होता. पण त्याच्या अगेन्स्ट काही पेटिशन्स आले एन्व्हायरमेंटल की याच्यामुळे खूप एन्व्हायरमेंटल लॉस होईल, तिथले कोरल रीफ्स झाले, तिथं पोल्युशन होऊ शकतं, ते ट्राईब्स असतील, या सर्व गोष्टी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतात. त्याच्यामुळे ही जी केस होती ती गेली NGT आणि त्याच्याबद्दल जी हाय पॉवर कमिटी एक ओपन केली होती, त्यांनी एक रिव्ह्यू दिला होता की एन्व्हायरमेंटल क्लिअरन्समध्ये या प्रोजेक्ट बाबत जे दिलं गेलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की इनफ प्रिकॉशन्स घेतल्या जात आहेत, त्याच्यामुळे तिथे जे एन्व्हायरमेंट आहे त्याला काही प्रॉब्लेम येणार नाही. ते NGT जे आहे आपलं नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल, त्यांनी ही हाय पॉवर कमिटीचा जो रिव्ह्यू होता त्याला अपहोल्ड केलं आणि त्यांनी सांगितलं की ठीक आहे, या प्रोजेक्टचं स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स आणि त्यांचं जे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स जे जे होतं हे पाहून त्यांनी या प्रोजेक्टला ग्रीन सिग्नल दिलेला. त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट काय काय, परत NGT काय हे झालं, त्याच्यानंतर हा ग्रेट निकोबार प्रोजेक्ट ओव्हरऑल काय आहे, त्याच्यानंतर ते सांगितलं की ट्रान्सशिपमेंट पोर्ट काय आहे. तर ट्रान्सशिपमेंट पोर्ट काय असतो हे आपल्याला महत्वाचं आहे, हे आपल्याला फ्रीमध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं की सांगितलं की इकॉलॉजिकल प्रोटेक्टेड झोन्स काय असतं ते झालं. त्याच्यानंतर आयर्लंड कोस्टल रेग्युलेशन झोन नोटिफिकेशन जे आहे 2019च्या, ते आपण याच्यामध्ये न्यूजमध्ये, तर ते पण काय असतं ते आपल्याला माहित पाहिजे. बरोबर. पुढची न्यूज काय होती की वुमेन्स एंट्री ॲट साबरीमला टेम्पल 9 जज सुप्रीम कोर्ट बेंच टू कमेन्स रिव्ह्यू हिअरिंग फ्रॉम एप्रिल 7. बरोबर. मग 2018 मध्ये जो निर्णय दिला होता की मेन्स्ट्रुअल एज मेन्स्ट्रुअल जो असतो पिरियड, त्या एज मधल्या ज्या महिला असतील त्यांना सुद्धा एंट्री दिली जाईल शबरीमला टेम्पलमध्ये. तर त्याच्या अगेन्स्ट काही रिव्ह्यू पिटिशन वगैरे टाकल्या होत्या. तर सुप्रीम कोर्ट त्याला हिअर करणार आहे, त्याला परत एकदा ऐकणार आहे त्या गोष्टीला. तर मग याच्यामध्ये आपल्याला काय महत्वाच्या गोष्टी, रिव्ह्यू रिट पिटिशन्स काय असतात. बरोबर. मग मागच्या वेळेस एक कॉन्स्टिट्यूशन बेंच बसवली होती, यावेळेस परत एक कॉन्स्टिट्यूशन बेंच बसवणार आहे. तर कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे काय असतं, मागच्या वेळेस किती लोकांनी डिसिजन दिलं होतं. मग जर मागच्या वेळेस 7 जजेस बेंचने जर डिसिजन दिलं होतं, यावेळेस काय सांगितलं की 9 जज बेंच असणार. मग ह्याचा अर्थ काय असतो की दरवेळेस एक्स्ट्रा वाढवतात का काय करतात. या ज्या गोष्टी त्या प्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. पुढची न्यूज काय होती की सुप्रीम कोर्ट बेंच टू रिव्ह्यू इफ न्यू डेटा लॉ डिलिव्हर्स अ बॉडी ब्लो टू RTI. बरोबर. मग आपल्याला माहिती की नवीन जो ऍक्ट आला होता की डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट ऑफ 2023, हा जो ऍक्ट होता, तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले की ब्लँकेट बॅन टाकते ते RTI ऍक्ट ऍप्लिकेशन्स वरती. तर मग याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की हा ऍक्ट काय, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले गेले डिजिटल डेटाबद्दल. मग जसं रिसेंटली परत बऱ्याच न्यूज मध्ये की AI च्या बाबतीत पण काही काही गोष्टी आहेत, ते AI आल्यानंतर त्याला यूज कसं करायचा, मग या ऍक्ट मध्ये काही अजून ऍडिशन केलेत का नाही, त्या हिशोबाने सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे. त्याचबरोबर RTI ऍक्ट जो आहे तो काय आहे, तो कधी लागू झाला होता, या गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला पाहिजे त्याच्याबाबत. आणि त्याचबरोबर की याच्यामध्ये असं सांगितलं गेलंय की त्यांनी जो गव्हर्नमेंट आहे त्यांचं म्हणणं आहे की जो राईट टू प्रायव्हसी आहे, तर राईट टू प्रायव्हसी आहे तो पब्लिकचा, इंडिव्हिज्युअलचा आणि ॲज अ सेंट्रल बॉडीचा, यांना ते इक्विव्हॅलंट करायचा प्रयत्न करतात. मग आता ते जो आर्टिकल आहे तो फंडामेंटल राईटमध्ये कोणत्या ऍक्ट अंतर्गत येतं, त्याच्यानंतर आपले जे फ्री स्पीच वगैरे जे असतात त्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स असतात. बरोबर. आर्टिकल 19 मध्ये जे सांगितलेलं आहे आपल्याला, फ्री स्पीच झालं वगैरे, त्याच्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स सुद्धा असतात. त्या रेस्ट्रिक्शन्स कोणत्या आहेत, त्या कोणत्या आहेत, त्या कुठं दिलेल्या आहेत, त्या आर्टिकल मध्ये दिल्या, कॉन्स्टिट्यूशन मध्येच दिल्या आहेत का सेपरेटली कोणत्या लॉ मध्ये डिस्क्राईब केलेल्या आहेत, या गोष्टी सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. पुढची न्यूज काय होती की अ बजेटरी सिग्नल एज बँक्स कॅन नॉट बी रिटर्न. आता ही जी गोष्ट आहे आपल्याला की GS3 मध्ये बँक जे आहे इकॉनॉमीचा, ह्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे की आपले जे बँक्स आहेत ते ऑलरेडी खूप जास्त ओव्हरबर्डन आहेत त्यांच्याकडे जे असलेल्या रिस्पॉन्सिबिलिटीजमुळे. त्याच्यामुळे जो स्ट्रक्चरल चेंजेस आपल्याला करायला पाहिजेत. बरोबर, असं त्यांचं म्हणणं आहे. मग काही काही जे आपले बँक्स आहेत ते कंपॅरेटिव्हली वर्ल्ड मधल्या बाकीचे कंट्रीज, डेव्हलप कंट्रीज, US झालं, जर्मनी झालं, चायना, यांच्या तुलनेत जे आहेत ना ते ओव्हरबर्डन आहे. त्यांनी जिथं प्रॉपरली काम केलं पाहिजे, ज्यांचं जे मेन प्रायमरी काम असलं पाहिजे ते सोडून त्यांना दुसऱ्या गोष्टी सुद्धा सांभाळाव्या लागतात. त्याच्यामुळे जी रिस्क वाढती, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दल याच्यामध्ये डिस्क्राईब केलं. त्याच्यात काय सांगितलं की बजेट 2026 मध्ये की त्यांनी सांगितले की देअर आर फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म्स आणल्या गेलेल्या आहेत. त्याच्यात काय सांगितलं त्यांनी की कॉर्पोरेट बॉन्ड्स, डेव्हलप टोटल रिटर्न स्वॅप्स, बॉन्ड इंडेक्स डेरिव्हेटिव्हज, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर रिस्क गॅरंटी फंड,
रिसायकल सेंटर, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस अँड रिअल इस्टेट ॲसेट्स थ्रू डेडिकेटेड रिअल इस्टेट डेव्हलपमेंट ट्रस्ट. आता याच्यामध्ये REIT हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या टर्म्स आहेत त्यांचं म्हणणं काय ते सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे. त्याच्यात त्यांनी काय सांगितलंय, की जे बँक्स जे त्यांचं मेन काम काय होतं, त्यांच्याकडे जे डिपॉझिट्स तयार होतात, त्याच्यातून लोन पुढे देणं. मग ते लोन कोणाला देणार? मग इंडिव्हिज्युअल्सला देतात. ॲग्रीकल्चरचं झालं आपली की प्रायमरी सेक्टर लेंडिंग वगैरे त्या गोष्टी झाल्या. मग छोट्या फर्म्स झाले, काही कंपन्या झाल्या बेसिक, यांना दिलं पाहिजे लोन ज्याच्यातून पुढे ग्रोथ होऊ शकते. बरोबर? आणि या गोष्टींमुळे कसं होतं, की ती रिस्क जी असते, व्हलनरेबिलिटी जी असते बँक्सनी दिलेल्या लोन्सची ती सुद्धा कमी राहते. बरोबर? पण त्यांचं आपलं कसं होतं, की बँक्सकडे जे डिपॉझिट्स येतात, त्याच्यातून आपण काय एक्स्पेक्ट करतो त्यांच्याकडून, की त्यांनी हायवेज, पॉवर प्लांट्स, पोर्ट्स, नेटवर्क जे 15 ते 20 वर्ष त्यांचं काम चालणार आहे. बरोबर? त्यांना 15-20 वर्षानंतर त्याच्यातून रिटर्न येऊ शकतात वगैरे अशा ठिकाणी त्यांनी इन्व्हेस्ट करावं बँकेनी. त्याच्यानंतर त्यांनी पैसे लावावेत असं आपलं म्हणणं असतं. त्यांनी फायनान्स करावं. पण याच्यामुळं कसं होतं, की व्हलनरेबिलिटी जी असते बँकेची, ती खूप जास्त वाढते. की समजा जर एखादा प्रोजेक्ट स्टॉल झाला, काही प्रॉब्लेम्स आले, तर त्याच्यानंतर मग तो जो पैसा असतो, जो ऑलरेडी फायनान्स केला गेलेला आहे, त्याच्यामुळे तो निगेटिव्ह होतो. मग बँकेचे बॅलन्स शीट असतात ते निगेटिव्ह होतात. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट काय करते, की रिकॅपिटलायझेशन करते. की जसं सांगितलं, की 2017 मध्ये गव्हर्नमेंटने 3.2 लाख कोटीपेक्षा जास्त जे पैसे होते ते पब्लिक सेक्टर बँक्समध्ये टाकलेले. आता त्याच्यामुळे काय झालं, की बँकेचे बॅलन्स शीट्स तर सुधारल्या, की त्यांच्या निगेटिव्हच्या पॉझिटिव्ह तर झाल्या. पण त्याच्यामुळे काय झालं, की तो जो पैसा होता तो कुठे तयार झाला होता, तो टॅक्सेसमधून गोळा झाला होता गव्हर्नमेंटकडे. जो पैसा पब्लिकच्या भल्यासाठी किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरायला पाहिजे होता, तो बँकेचे बॅलन्स शीट सुधारायला वापरला गेला. आणि तो पैसा परत रिकव्हर कसा होणार, की अजून टॅक्स वाढवला जाणार. त्याच्यामुळे काय होतं, की हिडन टॅक्स बसतो पब्लिकवरती. बरोबर? मग ही जी व्हलनरेबिलिटी आहे, रिकॅपिटलायझेशन आहे, तो प्रॉब्लेम जो आहे आपल्यावरती आणि त्याचा लाँग टर्ममध्ये पब्लिकवरतीच परत इम्पॅक्ट कसा होतो, ती गोष्ट सांगितली गेली. परत त्याच्यात काय सांगितली, की जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट असते, जसं आपण म्हटलं, की स्मॉल फर्म्सला वाटलं, त्याच्यानंतर प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग केली प्रॉपरली. त्याच्यानंतर छोटे फर्म झाले, मेक इन इंडिया स्टार्टअपसाठी जर आपण प्रॉपरली लोन्स दिले, तर त्यांच्यानंतर पुढे जाऊन युनिकॉर्न होऊ शकतात त्या कंपन्या. ही जी अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, ती या प्रोजेक्ट्समध्ये फायनान्स केल्यामुळे ती अपॉर्च्युनिटी कॉस्ट सुद्धा निघून जाते. मग ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट फक्त त्या पब्लिकची, ते एका इंडिव्हिज्युअलची किंवा कंपनीची नाही. ती पुढे जाऊन पूर्ण नेशनसाठी कॉस्ट करते किंवा लॉस होतो तो. मग त्याच्यामुळे ही जी गोष्ट आहे, ती तर सुधारली पाहिजे. मग ह्या जे स्ट्रक्चरल चेंजेस आहेत बँकेत केले जा पाहिजेत अशा, त्याच्याबद्दल ही आर्टिकल आहे. बँकच्या बाबतीत बँक्स हा टॉपिक जो आहे आपला इकॉनॉमी, त्यासाठी अतिशय महत्त्वाचा. पुढची न्यूज काय आहे, की इंडियाज फेडरलिझम इज इन नीड ऑफ अ स्ट्रक्चरल रिसेट. आता हे कोण सांगतं, की तामिळनाडूचे चीफ मिनिस्टर आहे ते म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की इंडियाज फेडरलिझम इज इन नीड ऑफ अ स्ट्रक्चरल रिसेट. बरोबर? मग आता जेव्हा गव्हर्नमेंट हेड आहे एक स्टेटचा, ते जेव्हा सांगतात त्याच्यामुळे ते आर्टिकल आपल्यासाठी एक महत्त्वाचं होऊन जातं. मग त्यांचं म्हणणं काय, आपलं जे फेडरलिझम आहे, त्याला एक स्ट्रक्चरल रिसेट पाहिजे. मग फेडरलिझम काय? ती गोष्ट झाली. मग आता हे आपल्याला GS2 मध्ये जे आहे फेडरलिझम, बरोबर, पॉलिटीमध्ये मेनसाठी एकदम महत्त्वाचं बसतं. महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळं मग त्या गोष्टी झाल्या. मग फेडरलिझम काय असतं ते झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं SR बोम्मई व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया 1994. त्याच्यात त्यांनी सांगितलं, की सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की फेडरलिझम जे आहे ते कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक स्ट्रक्चरचा पार्ट आहे. त्याचं सेंटर त्याला काढू नाही शकत आणि सेंटर फक्त राज्यांना एक आपलं स्टेट जे आहेत ते त्यांच्या टेरिटरीमध्ये एक सुप्रीम ऑथॉरिटी आहे. ते त्यांच्या हिशोबाने किंवा त्यांच्या ऑथॉरिटीमध्ये राहून कायदे करू शकतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन करू शकतात. सेंटर फक्त त्यांना यूज नाही करू शकत, त्यांचा ऑर्डर नाही देऊ शकत. बरोबर? मग ही जी केस आहे ती आपल्याला इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, की युनियन स्टेट रिलेशनच्या बाबतीत काही कमिटीज तयार झाल्या होत्या. जसं की जस्टिस PV राजमन्नार ही कमिटी तयार झाली होती. मग ती कोणी तयार केली होती ह्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर मग सरकारिया कमिशन झालं, पुंछी कमिशन झालं, जे नॅशनल लेव्हलवरती तयार झालं होतं. हे जे कमिशन्स आहेत, त्यांनी दिलेले जे रिकमेंडेशन्स आहेत, मग त्याच्यानंतर त्याच्यावरती काय इम्प्लिमेंटेशन झाले, कोणत्या ॲक्सेप्ट झाल्या, कोणत्या रिजेक्ट केल्या गेल्या, या गोष्टी त्या आपल्यासाठी इम्पोर्टंट बनतात एक्झामसाठी. मग आता ह्या रिकमेंडेशन्स आहेत, त्या प्रीसाठी सुद्धा इम्पोर्टंट आहे आणि ओव्हरऑल हे जे आर्टिकल आहे ॲज अ फेडरलिझमसाठीचं ते मेनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढची न्यूज काय, सिटीज ऑफ अ डे. आता हे जे आर्टिकल आहे हे प्रीसाठी प्रचंड इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर आपलं अर्बनायझेशन जे आहे GS1 मध्ये, बरोबर, याच्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर मग अर्बन लोकल बॉडीज वगैरे यासाठी मग GS2 मध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे.
ह्याच्यात त्यांनी काय सांगितलं, गव्हर्नमेंटनी यावेळेस एक नवीन फंड तयार केलाय, की अर्बन चॅलेंज फंड नावाचा फंड सुरू केलाय. ज्याच्यातून तो किती असणार आहे, 1,00,000 कोटीचा फंड असणार आहे, बरोबर. तो 2025-26 ते 2030-31 पर्यंत दिला जाणार आहे. ह्या जे 5 वर्ष आहे, आणि तो एक्सटेंडेबल किती आहे, 3 वर्षाचा एक्सटेंड केला जाऊ शकतो. तर ह्या 5 वर्षासाठी 1,00,000 कोटीचा फंड गव्हर्नमेंटने तयार केला, युनियन गव्हर्नमेंटने. आणि ही जी सेंट्रल सेक्टर, जी सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम आहे, बरोबर. आता हे झाले सर्व प्री साठी इम्पॉर्टंट असलेली पॉईंट. ही कोणती की स्कीम आहे, सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे. त्याच्यानंतर ती किती आहे, त्याच्यामध्ये सेंटरने 1,00,000 कोटीचा फंड अलोकेट केलाय. त्याचा टाइम पिरियड काय, 2025-26 ते 30-31 पर्यंत, एक्सटेंडेबल फॉर 3 इयर्स. तर मग ही जी स्कीम आहे, याच्या अंतर्गत काय सांगितलं गेलेलं आहे, की 1,00,000 कोटीचा जो फंड असेल तो अलोकेट केला जाईल. आणि त्याच्या हिशोबाने की सेंटर जर एखाद्या सिटीने ऍटलीस्ट 50% थ्रू बॉन्ड्स, लोन्स अँड पीपीपी म्हणजे काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, याच्यातून जर 50% एखाद्या प्रोजेक्टसाठी जर फंड त्यांनी उभा केला, तर त्याला सेंटर जे आहे 25% त्याचा प्रोजेक्ट कॉस्ट ते बेअर करतील. आणि उरलेलं जर 25% असेल, तो स्टेट लेवल किंवा युनियन टेरिटरी लेवलवरती कव्हर केलं जाईल. मग हा एक दुसरं झालं प्रीचा पॉईंट. मग त्यांचं म्हणणं आहे की जे सिटीज असतील त्यांनी स्वतः सुद्धा मार्केटमधून पैसा उभा करावा, तो प्रोजेक्ट पूर्ण करावा. मग प्रोजेक्ट पूर्ण करताना कोणते कोणते मिशन्स आहेत आपले, अमृत झालं, स्वच्छ भारत मिशन, अर्बन 2.0, स्मार्ट सिटीज, प्रधानमंत्री आवास योजना, हे जे मिशन्स आहेत ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी मार्केटमधून सुद्धा पैसा उभा करावा. आणि जर ज्या सिटीज असा मार्केटमधून पैसा उभा करू शकतात, मिनिमम 50%, तर बाकीचा 25% जो आहे तो सेंटर त्यांना प्रोव्हाइड करा. आणि जेणेकरून कसं होईल, की हे जे प्रोजेक्ट्स आहेत ते पूर्ण पुश होतील. आणि हळूहळू त्यांचं काय म्हणणं आहे सेंटरचं, की आपण जे आहे ना, डिव्होल्युशन जे आहे फायनान्शियल, जे ULB पर्यंत, म्हणजे अर्बन लोकल बॉडीज पर्यंत प्रॉपरली नाही झालं ना, त्याच्यावर सुद्धा फोकस केलं जाईल. मग याच्यामुळे कसं होतं, आपल्याला अर्बनायझेशन मध्ये कसं, की हे जे प्रोजेक्ट पुढं कॅरी आउट होतील, मग आपलं जे गार्बेज फ्री सिटीज झालं, की स्वच्छ भारत मिशन झालं, स्मार्ट सिटी झालं, त्याच्यातून अर्बनायझेशनला सुद्धा बूस्ट भेटणार. त्याच्यानंतर अर्बन फेडरलिझम, ते त्याच्यानंतर पंचायत सिस्टीम वगैरे यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, म्युन्सिपालिटीसाठी. त्याच्यामुळे GS2 साठी पण महत्वाचं आहे. आणि या ज्या गोष्टी आहेत, हे रिसेंटली लॉन्च केलेल्या आहे बजेटमध्ये, त्याच्यामुळे फ्री साठी सुद्धा खूप महत्वाचा आहे हा टॉपिक. पुढची न्यूज काय होती, ट्रान्झिशनिंग टू ग्रीन स्टील. जसं आपल्याला माहिती की युरोपियन युनियन बरोबर आपली जेव्हा ट्रेड डील झाली होती, त्याच्यानंतर पण एक आलं होतं की कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम जे आहे, त्याच्यावेळेस पण आपण म्हणलं होतं की ग्रीन स्टीलकडे आपण वळलं पाहिजे. आणि जेवढं लवकर वळू, तेवढ्या लवकर आपण ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती ग्रॅब करू शकतो. कारण आपल्याला माहिती की स्टील आपल्याला प्रत्येक ठिकाणी लागतं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर झालं, त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा जातं. मोठे मोठे प्रोजेक्टसाठी स्टील एकदम महत्वाचं आहे, त्याला आपण नाही टाळू शकतो. मग पण स्टील जेव्हा आपण प्रोड्यूस करतो तेव्हा मोठ्या प्रमाणात आपण इमिशन करतो. मग ते इमिशन टाळायचे कसे? तर ग्रीन स्टील हा त्याचा ऑप्शन आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. मग ग्रीन स्टील म्हणजे काय? एकदम मिनिमल किंवा झिरो कार्बन इमिशन्स. मग आता ते करताना आपण कोणते कोणते सोर्सेस वापरतो? आपण मेजरली नॉर्मली कंबशन स्टीलसाठी आपण वापरतो, कोल वगैरे वापरतो. ज्याच्यामध्ये हाय इमिशन होतं. पण ते सोडून आपण दुसरं काहीतरी वापरलं पाहिजे, जेणेकरून ग्रीन स्टीलचा ऑप्शन आहे, इमिशन्स नाही होणार. मग आपल्याला हे पाहायचं की ग्रीन स्टील जे आहे त्याच्या प्रोडक्शनमध्ये कोणते कोणते सोर्सेस वापरू शकतो आपण, हे आपल्याला महत्वाचं आहे, बरोबर. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन आहे का, अजून कोणत्या कोणत्या गोष्टी, मग या गोष्टी आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, बरोबर. आणि एन्व्हायरमेंटच्या अँगल GS3 मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, की ग्रीन स्टीलला आपण कसं हे केलं पाहिजे, आणि त्याचा इकॉनॉमीसाठी सुद्धा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो. पुढची न्यूज काय होती, हाऊ डिस्ट्रिक्ट कुलिंग कॅन इज इंडियाज क्लायमेट अँड अर्बन प्लॅनिंग ट्रबल्स, बरोबर. त्यांचं काय म्हणणं आहे, की प्रत्येक घरात एक AC असणार, त्याच्यानंतर कुलिंग करणार, या गोष्टी. त्याच्यामुळे तुमचं कसं होतं, की रूफटॉप, परत त्याचबरोबर बिल्डिंगला पण असणार, हॉस्पिटल्स वगैरे, मग प्रत्येकाचा एक जे असतो रूफटॉप स्पेस वगैरे, तो वेस्ट होऊन जातो. त्यापेक्षा काय केलं पाहिजे, एक एरिया जो असेल, तो कंप्लीट एरियाला डिस्ट्रिक्ट कुलिंग जी सिस्टीम आहे ती केली पाहिजे, एक सेंट्रल कुलिंग. The district cooling district cooling is a centralized system that supplies air conditioning to cluster of buildings like a shared air conditioner for an entire neighborhood or campus. बरोबर. मग प्रत्येक घराला पेक्षा एका नेबरहुड पर एक छोटासा एरिया वगैरे असेल, त्याला कंबाईन मध्ये कुलिंग दिलं पाहिजे. मग ही जी आपण कुलिंग करणार, एअर कुलिंग करणार आहे का नाही, आपण याच्यामध्ये काय करणार आहे, चिल्ड वॉटर वापरणार आहे. हा जरा फ्रीसाठी महत्वाचा पॉईंट विचारला जाऊ शकतो, की कशाच्या हिशोबाने करणार आपण, बरोबर. मग आपण जसं गॅस पाईपलाईन वगैरे असतं किंवा वॉटर पाईपलाईन असतं, त्याच्यामध्ये कसं करणार, की एका ठिकाणी प्लांट असणार, तिथून
चिल्ड वॉटर पाईपलाईन थ्रू पाठवणार, त्याच्यानंतर ती जी हीट असणार ते वॉटर ऍब्झॉर्ब करणार आणि त्याच्या थ्रू मग ते परत जे हॉट झालेलं वॉटर असेल परत प्लांटमध्ये येणार आणि हे जे चक्र असणार, हे जे लूप असणार ते कंटिन्युअस चालू असणार. आता ही जी डिस्ट्रिक्ट कुलिंग आहे ही टर्म एक्झामसाठी विचारली जाऊ शकते आणि ही इज अ इम्पॉर्टंट सुद्धा काय, कारण हे कशाचा पार्ट आहे की इंडिया नॅशनल कुलिंग ऍक्शन प्लॅन जो आहे त्याचा सुद्धा पार्ट आहे. आता आपल्याला याच्या महत्वाचं आहे की इंडियाज नॅशनल कुलिंग ऍक्शन प्लॅन काय आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलंय, मग डिस्ट्रिक्ट कुलिंग त्याच्यामध्ये कसं इफेक्टिव्ह आहे, या सर्व गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. पुढची न्यूज काय होती, डिफेन्स मिनिस्टर्स ऑफ इंडिया फ्रान्स टू होल्ड डायलॉग इन बेंगलुरू टुडे. बरोबर, जसं आपल्याला माहिती एआय समिट वगैरे चालू आहे, त्याच्यामुळे मग फ्रान्सचे जे प्रेसिडेंट आहेत ते सुद्धा भारतात येणार आहेत. मग फ्रान्सचे डिफेन्स मिनिस्टर सुद्धा येणार आहेत. मग आपली जी डिफेन्स पार्टनरशिप आहे ती अजून ग्रो करावी, ती एक्सटेंड करावी, यासाठी एमओयू वगैरे साईन होणार आहे. मग याच्यामध्ये एक एक्सपेक्टेड काय की जॉईंट व्हेंचर फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हॅमर मिसाइल्स. बरोबर, मग आता ही जी हॅमर मिसाईल आहे ती काय, मग याच्यासाठी आपल्याला प्रीसाठी विचारलं जाऊ शकतं की हॅमर मिसाईल, जसं आपल्याला माहिती की ब्रह्मोस मिसाईल एक मिसाईल आहे जी आपण जॉईंट व्हेंचर मध्ये तयार करतो. मग ती आपण कोणाबरोबर करतो, रशिया बरोबर करतो. इंडियाचा काही शेअर आहे आणि रशियाचा काही शेअर आहे. तसंच इंडियाचं काय म्हणणं आहे की हॅमर जी मिसाईल आहे त्याचं आपण जॉईंट व्हेंचरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे. मग ती मॅन्युफॅक्चरिंग कसं, मग इंडिया म्हणणार की इंडियामध्ये करायला पाहिजे त्याची मॅन्युफॅक्चरिंग. मग हा प्रीसाठी पॉईंट असू शकतो की हॅमर मिसाईलची जी आहे त्याचे स्पेसिफिकेशन, मग ती सुपरसॉनिक आहे, सबसॉनिक आहे, कशी आहे, मग ती कशी एअर टू एअर आहे, लँड टू एअर आहे, ही गोष्ट झाली. त्याच्यानंतर ती कशातून लॉन्च केली जाऊ शकते, मग लँडवरून केली जाऊ शकते, एअरवरून, सबमरीन थ्रू, या सर्व गोष्टी आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. पुढची न्यूज काय होती, इरान्स रिव्होल्युशनरी गार्ड्स बिगिन मिलिटरी ड्रिल्स इन स्टेट ऑफ हॉर्मस. बरोबर, जसं माहिती युएस आणि इराणमध्ये जे टेन्शन चाललेले आहेत, मग त्याच्यामुळे इराणने काय केलं, आता मिलिटरी ड्रिल्स सुरू केल्या. आता ड्रिल्स कुठं सुरू केल्या ते पण जास्त खूप महत्वाचं आहे की स्टेट ऑफ हार्मोनचा जो एरिया तिथं सुरू केला. तर आपल्याला माहिती की ऑलमोस्ट वर्ल्डचं 20% ऑफ ऑइल जो ट्रेड आहे तर तो कुठून होतो, ऑइल प्रोडक्शन कुठून होतं, तर स्टेट ऑफ हॉर्मोज थ्रू होतं. आता ह्याचं लोकेशन आहे ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. जसं इराण नेहमी म्हणतं की आमच्यावर अटॅक झाला तर आम्ही स्टेट ऑफ हॉर्मोज जो आहे तो ब्लॉक करून टाकू. बरोबर, मग त्याचं लोकेशन झालं, त्याच्या अराउंड कोणत्या कोणत्या कंट्रीज ते महत्वाचं झालं. आता हे अजून महत्वाचं कसं होतं की अजून कोणते कोणते अँगल पाहिजे त्याच्यात आपण, जसं आपल्याला माहिती इजिप्तमध्ये जे होतं, इजिप्तमध्ये काय आपलं सुएझ कॅनल आहे. बरोबर, मग सुएझ कॅनल मध्ये एक शिप अडकली होती, त्याच्यामुळे बरेच काही दिवस जो होता तिथून जो पॅसेज होता तो ब्लॉक झाला होता. मग तो कोणत्या एरियात होता, रेड सी येतो. बरोबर, मग 2024 मध्ये युपीएससी प्री मध्ये काही रेड सी बद्दल प्रश्न विचारले होते की तिथं खूप कमी प्रेसिपिटेशन होतं, त्याच्यानंतर कोणतीच रिव्हर रेड सी मध्ये डिझॉल्व्ह होत नाही किंवा येत नाही पाणी. मग ह्याच्यामुळे आपल्याला स्टेट ऑफ हॉर्मोजचं सुद्धा त्या अँगलनी क्वेश्चन पाहायला पाहिजेत. प्रेसिपिटेशन झालं त्या एरियाजमध्ये, त्याच्यानंतर कोणती नदी आहे का, बरोबर, कोणती नदी त्याच्यात जाऊन येते का, या गोष्टी सुद्धा आता आपल्याला पाहायला पाहिजेत. कारण 2024 मध्ये रेड सीच्या बाबत युपीएससीने त्या पद्धतीने विचारलं होतं. ठीक आहे, चालेल, थँक्यू. अजून असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.